प्राचीन भारताचा इतिहास. भारताचा प्राचीन इतिहास हजारो वर्षांपूर्वीपासून सुरू होतो. हा काळ विविध संस्कृती, धर्म आणि राजवटींचा साक्षीदार आहे. भारतातील पहिली ज्ञात सभ्यता म्हणजे सिंधू संस्कृती, ज्याचे अवशेष मोहेंजोदडो आणि हरप्पा येथे सापडले आहेत. सिंधू संस्कृती इसवी सन पूर्व 3300 ते 1300. सिंधू संस्कृती ही भारतीय उपखंडातील पहिली विकसित नागरी संस्कृती होती. येथील लोक शहर नियोजन, जलनिसारण व्यवस्था आणि व्यापारात निपुण होते. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या काठावर विकसित झाली होती. वैदिक काल इसवी सन पूर्व 1500 ते 500. सिंधू संस्कृतीच्या पतनानंतर आर्य भारतात आले आणि त्यांनी गंगा खोऱ्यात आपली वसाहत स्थापन केली. याच काळात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांसारखे वेद लिहिले गेले. हा काळ 2 भागांमध्ये विभागला जातो: पूर्व वैदिक आणि उत्तर वैदिक काल. उत्तर वैदिक काळात महाजनपदे अस्तित्वात आली आणि हिंदू धर्माच्या अनेक संकल्पना विकसित झाल्या. महाजनपद आणि बौद्ध जैन धर्मांचा उदय इसवी सन पूर्व 600 ते 300. या काळात भारतात 16 महाजनपदे होती, ज्यामध्ये मगध, कोसल, वत्स आणि अवंती प्रमुख होती. याच काळात भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी अनुक्रमे बौद्ध आणि जैन धर्माची स्थापना केली. त्यांच्या शिकवणीमुळे भारतीय समाजावर मोठा प्रभाव पडला. मौर्य साम्राज्य इसवी सन पूर्व 322 ते 185. चंद्रगुप्त मौर्याने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. त्यांचा मंत्री चाणक्य, कौटिल्य याने अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला. सम्राट अशोक हा मौर्य वंशातील सर्वात महान राजा होता. कलिंग युद्धानंतर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचा प्रसार केला. गुप्त साम्राज्य इसवी सन 320 ते 550. गुप्त साम्राज्याच्या काळाला भारतीय इतिहासाचा सुवर्णयुग मानले जाते. चंद्रगुप्त प्रथम, समुद्रगुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय, विक्रमादित्य यांसारख्या सम्राटांनी भारतात स्थिरता आणली. या काळात विज्ञान, गणित, साहित्य आणि कला यांचा मोठा विकास झाला. प्राचीन भारताचे योगदान जाणून घेऊ. शून्याचा शोध आर्यभट्ट. संस्कृत साहित्य कालिदास, पतंजली यांचे ग्रंथ. आयुर्वेद आणि योगशास्त्र चरक आणि सुश्रुत यांचे कार्य. अभियांत्रिकी आणि स्थापत्य अजंठा वेरूळची लेणी. प्राचीन भारताचा इतिहास हा संस्कृती, विज्ञान आणि तत्त्वज्ञानाने समृद्ध होता. त्याने पुढील पिढ्यांसाठी एक भक्कम वारसा तयार केला.